नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचन मध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीचा पदार्थ, पण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा। तर आज आपण काय बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत। तर बटाटे असे व्यवस्थित उभे काप करून त्याला मी बॉईल करून घेतलेले आहे आणि बॉईल करून घेतलेले बटाटे थंड झाल्यानंतर वरचे साल काढून घ्यायचे आहे। तर आपण बटाटे आधीच बॉईल करून ठेवले तर आपल्याला कोणताही पदार्थ बनवण्यासाठी वेळ लागत नाही किंवा आपला वेळही वाचतो आणि पदार्थही झटपट होतो। तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांना शिजवून व्यवस्थित त्याचे थंड करून वरचे साल काढून घेणार आहे। तर मी 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत। तर तुम्ही जसे मेंबर असतील त्या पद्धतीने तुम्ही बटाटे वाढवू शकता। तर आपल्याला आता बटाटे हाताने मॅश न करता किसणीने व्यवस्थित असे किसून घ्यायचे आहेत। तर किसणीने छान असे किसून घेतले की त्यातल्या गाठी निघून जातात किंवा आपला जो बटाट्याचा डो आहे तो व्यवस्थित असा स्मूथली छान असा तयार होतो। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सर्व बटाटे छान असे किसून घ्यायचे आहेत। तर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून काळी मिरपूड घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। आता मी 1 मोठा बाउल भरून कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे हाताने मिक्स करून आणि मॅश करून याचा डो बनवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला हे बटाट्याचा डो बनवत असताना कॉर्नफ्लॉवर कमी वाटत असेल किंवा डो थोडा आपल्याला सैलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स करू शकता। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सर्व डो व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे आणि हातावर थोडे तेल घेऊन डोला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहे। आता मी इथे एक झिपलॉक बॅग घेतलेली आहे। अशा पद्धतीने एक पॉलिथिनची झिपलॉक बॅग आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळते। तर आपल्याला हातावर थोडे अशा पद्धतीने तेल घ्यायचे आहे आणि झिपलॉक बॅगला सर्व बाजूंनी व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे आहे। तर तेल व्यवस्थित लावले की ते जो डो आपण आतमध्ये ठेवणार आहे तर तो डो झिपलॉक बॅगला चिपकत नाही। तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित आपण तेल लावून घेतले। आता आपण जो बटाट्याचा डो तयार केलेला आहे तो आतमध्ये व्यवस्थित असा मस्त ठेवून घेणार आहोत। तर हे बॅटर छान असे मस्त स्मूथली छान असे अतिशय परफेक्ट तयार झालेले आहे। मग फक्त आपल्याला हाताने स्प्रेड करायचे आहे आणि व्यवस्थित असे बॅगेच्या आकाराचे आपल्याला सर्व डो तयार व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला बॅगेची झिप व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची आहे। आता आपण 30 ते 40 मिनिटभर हा डो व्यवस्थित आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि याला छान असे मस्त फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान असा डो सेट होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला आता 30 ते 40 मिनिटांमध्ये छान हा पिशवी आपल्याला व्यवस्थित अलगद हाताने चाकूने कट करून घ्यायची आहे। म्हणजे कट करत असताना आपल्याला छान असे याच्या वड्या कट करता येतील। तर अशा पद्धतीने मी अलगद हाताने दोन्ही बाजूंनी झिपलॉक बॅग कट करून घेतलेली आहे। तर आपल्याला आता चाकूने व्यवस्थित असे लांब लांब याचे फ्रेंच फ्राईज तयार करून घ्यायचे आहेत। तर होतील तेवढे आपल्याला मस्त असे पातळसर आणि बारीक कट करायचे आहे म्हणजे कुरकुरीत आणि क्रिस्पी याचे फ्रेंच फ्राईज तयार होतात। तर आता मी चाकूने सर्व आपल्याला जेवढे तळायचे आहेत तेवढे लांब लांब आता फ्रेंच फ्राईज कट करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडे हे फ्रेंच फ्राईज लांबसर वाटत आहेत किंवा कढईमध्ये मावणार नाहीत म्हणून त्यांना मध्ये पुन्हा आपल्याला एक कट लावून घ्यायचा आहे म्हणजे थोडे आपले त्याचे मध्यमसर असे काप तयार होतात। तर अशा पद्धतीने छान आपले असे काप तयार झालेले आहेत। आता मी तेलही ते व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे। तर आता आपल्याला गॅस हाय ते मध्यम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि सर्व फ्रेंच फ्राईज व्यवस्थित असे आपल्याला तेलामध्ये मस्त असे तळून घ्यायचे आहेत। तर मावतील तेवढे आपल्याला या तेलामध्ये फ्रेंच फ्राईज सोडून घ्यायचे आहेत आणि थोडा रंग बदलायला लागला की पुन्हा झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे फ्रेंच फ्राईज पलटवून घ्यायचे आहेत। तर आपल्याला शक्यतोवर हे चिटकणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। तर बघू शकता छान असे मोकमोकळे फ्रेंच फ्राईज मस्त असे तळले गेलेले आहेत आणि रंगही छान असा मस्त अप्रतिम आलेला आहे। दिसतानाही अप्रतिम असे दिसत आहे। तर आपले फ्रेंच फ्राईज छान असे तळून तयार झालेले आहेत।
तर आपण आता मस्त असे हे फ्रेंच फ्राईज एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर ते फ्रेंच फ्राईज आपल्याला अशा पद्धतीने पेपरवरती काढून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचे जे एक्स्ट्राचे तेल आहे तेही निघून जाते। पुन्हा मी जे एक्स्ट्राचे अजून माझ्याकडे फ्रेंच फ्राईज उरलेले होते तेही अशा पद्धतीने तळून घेतले आणि त्यावरून भरपूर असा पेरी पेरी मसाला घालून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला पेरी पेरी मसाला कसा बनवायचा याची ही व्हिडिओ लवकरच टाकणार आहे। तर अशा पद्धतीने पेरी पेरी मसाला घातल्यानंतर वरून आपल्याला थोडे व्यवस्थित असे हे फ्रेंच फ्राईज मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान अशा पद्धतीने आपले झटपट जापनीज लॉंग फ्रेंच फ्राईज असे तयार झालेले आहेत। तर अशा पद्धतीचे फ्रेंच फ्राईज तुम्ही ही नक्कीच बनवून बघा। मम्मीज फूड अँड किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।